गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आमच्यात काल पाऊस झालाय. काल 3 वाजता झाला होता, पण काही व्हिडिओ काढला नाही. 8-10 दिवस झालं पाऊसच नव्हता. ती रात्री वेळेस बऱ्यापैकी पाऊस आला छान. तर लगेच वातावरण कसं फुलले. आणि मोगऱ्याला काल सगळी फुलं तोडलेली पुरींनी. परत ना आणि तेवढीच आली. एवढ्या एवढ्या सगळा वासच वास, मोगऱ्याचा सगळा वासच येतोय. स्वयंपाक चाललाय. चिमण्या वराट्यात, कोंबड्या वराट्यात, सगळं पक्षी वराट्यात. मासे झोपल्यात आमचे. रास्ता दमून दमून जातात. तिकडं एक, तिकडं एक तिकडं बांधले. आणि एखादं वट्यावर झोपलं असं. सारी जिकडली तिकडं झोपलेली असते ती कुत्री. यांना रासरले काम असतं म्हणलं. सगळी दमून दमून जाते ती आपली आराम करते ती. सकाळच्या 6 वाजल्यापासून आराम चाललेला असतो संध्याकाळपर्यंत. त्याच्यामुळं काय. आणि आत्या पण रात्री आल्या. बघितलं रात्री त्यांना लय रासार काम माहिती काय चाललंय आज. त्यांना दाखवते. कशाची भाजी केली आहे? सोयाबीनची. आणि त्याला मसाला टाकला नाही का? मसाला टाकलाय तिखट. मग ते तसं का दिसतंय? नाही तिखट करून काय करू, थोडा टाकला. लय तिखट केले खायचे नाही. सोयाबीनची भाजी झाली. चपात्या लाटायच्यात. पोरांना शाळेत जायचे. काय करू भाजीला, काय करू भाजीला झालं. काय रात्री मंगळवार होता, पण काय रात्री चिऊचा बर्थडे, कोणाबरोबर जायचा त्याच्यामुळं बर्थडे. आणि उशीर जिम पण येत होती काल. 3 तीच ना काल. चिकन असताना येत तर चांगला सगळा चिकूल. हो, आमच्यात कसं आहे, या शिंदेवाडीत नुसतं कडणी रस्ता येतं. आख्या मधल्या गावात रस्ताच नाही. रस्त्याचा काही विषय नाही, घेणं देणंच नाही. कसलं रस्ता येतं, जाया सुद्धा येईना, घरातनं बाहेर सुद्धा निघा येईना. एवढा रस्ता खराब आहे. तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवेल मी. रस्ता दाखवला पण असं आमच्या त्यांनी तुम्ही बघितलं असतात. तर म्हणलं चला एक होऊनच जाऊन द्या व्हिडिओ. काम करता करता मी आलेली. केवढ्यात बसायची भाजीपाला म्हणून तर नाही गेलो. रात्री उशीरच झालता. आणि झिमझिम पण येते ती. काल 3:30 वाजल्यापासून पाऊस येत होता आमच्याकडं. बऱ्या झाला पाऊस वाईज. कारण का पावसा पाण्याचं इतकं हाल आहेत का नाही रस्त्याचं. त्या तिकडून तर दडा गाड्यासारखी पंक्चर होत्या. त्यांची गाडी तर 4 दिवसाला पंक्चर होती. ती रस्ता खराब झालाय ना, सगळी खडी उचकटली, वाहून गेली. ते रस्ता नीट होईल हाय का तुमच्या शिंदेवाडीला? का रस्ता आहे का जाऊन मग बघितलाय का? नाही बाय, शिंदे वस्तीला रस्ताच नाही तर काय. माझं लग्न झाल्यापासून मी बघते, अजून तर काय नाही. माझ्या लग्नाला 14 वर्ष झाली. काय आपल्याला काय करायचंय? निघला विषय म्हणून सांगितलं तुम्हाला. तर असो, सगळ्यांना सूर्य उगवलेला आहे. छान अशी झाडं झालेली आहेत मस्त. तिकडं काल तुम्ही बघितलं भाजी भिजत होतं, ती पण एकदम टवकारली. आणि इकडं कोथिंबीर आहे, ती पण मस्त आली. या इकडं कोथिंबीर आहे, इकडं भाजी. आणि तिकडं ती मका आहे, तिकडं गुरं बांधले ती. आणि त्यानं झालं ही जर रोजचं सुरू झालं तर तसं काही नाही रोजचं. तिकडं पण गुरं बांधले ती. मला वाटतं वासरू गुंतलेलं आहे. तर जाऊन ती बांधते एकदा. आणि ह्या मकाला मला थोडंसं खायला टाकायचं. पण आता वाईज थोड्या वेळाने टाकते. आता दैवारात इरगळून जातं. आणि आली झिमझिम तर पावसात म्हटलं तरी आता सोडून देणार आहे, टाकणार आहे. कारण का पटापटा मोठी होईल ना, म्हणजे गुरांना खायला येईल. गुरांना खायला नाही, गाय आता वेळेला झाली ना, म्हणजे 1 महिन्याभरात विण. आता तिला पण 9वा महिना आहे. त्यामुळं खायला पाहिजेच तिला. असं काय भागायचं आहे का बांधून. असं छान वातावरण झालं. पाऊस पडला की मस्त वाटतं गार. असं कुठपर पण फिरलं तरी भारीच भारी सगळं. तर बाय सगळ्यांना. रानात राहायला असल्यामुळं असं आम्ही सगळे इकडंच राहायला आलो या. तिकडं त्यांच्या चुलत्यांचं घर आहे, इकडं अश्विनीचं हिथं आमचं. बाय सगळ्यांना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ.